बीड लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या गोटात त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। नुकतीच दिल्लीमध्ये भाजपतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याविषयी चर्चा झाली। त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पाहूया। बीड लोकसभेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय। बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलं, त्यामुळे सोनवणे जायंट किलर ठरले। पंकजा मुंडेंचा दुसऱ्यांदा पराभव झालाय। 2019च्या विधानसभेत त्यांना धनंजय मुंडेंनी पराभूत केलं होतं। आता लोकसभेत त्यांच्या पदरी अपयश आलंय। पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मराठवाड्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। पराभवाच्या निराशेतून पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळालं। या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पियुष गोयल, उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या राज्यसभेतील 2 जागा रिक्त झाल्यात। यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। त्या बाबतीमध्ये मला माहिती नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे की नाही, पण आमची मागणी आहे पंकजाताईंना दिलं पाहिजे राज्यसभेवर। काय अडचण आहे? त्या आमच्या नेत्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत। ठीक आहे, दुर्दैवाने त्यांना थोडं अपयश आलं काही कारणामुळे, पण राज्यसभेवर त्याची निवड झाली तर आनंदच आहे। पंकजाताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे। त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे, पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे। त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करते हे आपल्याला बघावं लागेल, कारण त्यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं लागेल। त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल। मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालंय, तर लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात। पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवल्यास त्याचा भाजपला फायदा होईल असा पक्षातील नेत्यांचा कयास आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे। 2 दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवून दुखावलेल्या हक्काच्या ओबीसी मतदारांना पुन्हा चुचकारण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे।